माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा दावा। घटनेमध्ये अनिल देशमुख जखमी। नरखेड इथली सांगता सभा आटपून येत असताना ही घटना घडली। भाजपने हल्ला केल्याचा अनिल देशमुखांना संशय, तर हा देशमुखांचा स्टंट असल्याचा भाजपचा दावा। अनिल देशमुखांवर नागपुरातील मॅक्स रुग्णालयात उपचार। रुग्णालयात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यावर वाद। अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची काटोल पोलीस ठाण्यात धाव। दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। अनिल देशमुखांवरचा हल्ला फडणवीस स्वतः करतायत। देशमुखांचा मुलगा सलील देशमुखांचा आरोप। फडणवीसांच्या जिल्ह्यात असे हल्ले का होत आहेत हे फडणवीसांनाच विचारा। सलील देशमुखांची प्रतिक्रिया। देशमुखांवरील हल्ल्याचा सुप्रिया सुळेंकडून निषेध। हल्लेखोरांना अटक न केल्यास आंदोलन करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा। अनिल देशमुखांवरचा हल्ला निषेधार्थ। दगडफेकीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांनी स्वतःवर हल्ला करून घेतला। परिणय फुकेंचे देशमुखांवर गंभीर आरोप। एकूणच प्रकरण संशयास्पद, फुकेंचं वक्तव्य। राज्यामध्ये नीच पातळीवरचं राजकारण सुरू। अनिल देशमुखांवरच्या हल्ल्याची सखोल चौकशी व्हायला हवी, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल होणं अटळ असल्यानं हादरलेल्या महाराष्ट्रद्रोही समाजकंटकांकडून असे भ्याड हल्ले सुरू। अनिल देशमुखांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरेंची एक्सपोज। गृहमंत्र्यांच्या नागपुरात माजी गृहमंत्र्यांवर भ्याड हल्ला, हा राजकीय हल्ला। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। यावेळी सिद्दीकींच्या हत्येचाही राऊतांकडून उल्लेख। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून निषेध व्यक्त। गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्राणघातक हल्ला होतो, राज्यात कायद्याचं राज्य की गुंडांचं? थोरातांचा एक्सपोस्टवरून सवाल। वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा तपास करणार, पोलीस या घटनेची सखोल चौकशी करतायत। नागपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची माहिती। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याकडून जाहीर निषेध। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघातील उमेदवाराच्या गाडीवर हल्ला। अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांची गाडी अडवून जमावाकडून दगडफेक। सोनावणेंसह जखमी झालेले लोक रुग्णालयात दाखल। धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला। अमरावतीच्या सातेफळ जवळची घटना। हिंगोलीच्या कळमनुरीतील वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला। चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्याने मस्के यांना गंभीर दुखापत। नांदेडच्या रुग्णालयात उपचार, पोलिसांकडून तपास सुरू। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राडा। भाजपचे राहुल ढिकले आणि शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश गीतेंचे कार्यकर्ते आमने सामने। ढिकलेंच्या कार्यकर्त्यांनी गीतेंच्या कार्यकर्त्यांच्या गाडीची तोडफोड केली। पालघरमध्ये पैसे वाटपावरून शिंदे आणि ठाकरे गटात राडा। शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। पालघरच्या विष्णुनगर भागातली घटना। संभाजीनगरमध्ये पैसे वाटणारी व्यक्ती संजय शिरसाट यांचीच, अंबादास दानवेंचा दावा। तर पकडलेले पैसे पोलिसांनी शिरसाटांना परत केले, दानवेंचा एक्सपोस्ट करत आरोप। पराभव जवळ दिसू लागल्यामुळे पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप विरोधक करतायत। संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा केल्याचे आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळले। विधानसभेच्या आचारसंहिता काळामध्ये राज्यामध्ये 660 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता जप्त, तर आचारसंहिता भंगाच्या 8668 तक्रारी निकाली। नाशिकमधील नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। 5 कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती। नाशिक पोलिसांनी रकमेसह गाडी ताब्यात घेतली। मुंबई विधानसभेचे 36 मतदारसंघ, 1,22,00,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। मुंबईमध्ये 53,000 उपनगरात 2 लाखाहून अधिक नवे मतदार। 10,000हून अधिक मतदान केंद्रांवरती मतदानाची प्रक्रिया पार पडणार। मुंबईमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात। मुंबईमध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही। कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मात्र चोख बंदोबस्त।
पालिकेचे 60,000 तर पोलीस आणि सरकारी यंत्रणेचे 40,000हून जास्त कर्मचारी निवडणूक ड्युटीवर. विधानसभा क्षेत्रांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी प्रत्येकी एक स्ट्रॉंग रूम तैनात. मतदानाच्या दिवशी मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या सेवा कालावधीमध्ये वाढ. उद्या पहाटे 4 वाजता मेट्रो सुरू होऊन मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहील. मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्यांचं नियोजन. मुंबईतील 36 मतदारसंघातील दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यात येणार आणि त्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. महाराष्ट्रातील मतदानासाठी गोवा सरकारनं 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली. गोव्यात राहणाऱ्या पण नागरिकत्व महाराष्ट्राचं असणाऱ्यांना महाराष्ट्रात येऊन मतदान करता यावं यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे सुट्टी. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलंय, पण ते वैध की अवैध यावर सुनावणी. जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी सुजित पाटकर यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला. कोविड सेंटर घोटाळ्यात ईडीकडून अटके. उद्धव ठाकरेंनी जाहिरातीत कोविडच्या उपलब्धीबद्दल माहिती दिली आहे. कोविडची कमाई कोणाच्या खात्यात गेली याचंही उत्तर ठाकरेंनी द्यावं, किरीट सोमय्यांची मागणी. अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरवर सीआयडीनं केलेल्या तपासात अनेक त्रुटी. न्यायालयीन चौकशीकरता पोलीस कागदपत्र देत नसल्याची दंडाधिकाऱ्यांची माहिती. हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त. उद्धव ठाकरे आज सहकुटुंब आई तुळजाभवानीचं दर्शन घेणार. प्रचाराची सुरुवात ठाकरेंनी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनानं केली, तर शेवट तुळजाभवानीच्या दर्शनानं करणार. एकनाथ खडसेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा. प्रकृती साथ देत नसल्यानं यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं खडसेंकडून स्पष्ट. राहुल गांधींनी एक है तो सैफ हैची पत्रकार परिषदेत खिल्ली उडवली. तिजोरीतून मोदी, अदानी आणि धारावीचे पोस्टर काढले. धारावीची जमीन हिसकावून अदानींना देण्यात येते. अदानींना पंतप्रधान मोदींचा पूर्ण पाठिंबा. राहुल गांधी यांचं वक्तव्य. राहुल गांधींच्या टीकेला विनोद तावडेंचं जोरदार प्रत्युत्तर. एक है तो सैफ है, इनके दिमाग में शेख है, तावडेंची टीका. तर यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराट झाल्याचाही आरोप. देवेंद्र फडणवीसांकडे विकासाचा एकही मुद्दा नाही, केवळ घरं आणि पक्ष फोडण्याचं काम त्यांनी केलं. सुप्रिया सुळेंची टीका. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे काँग्रेससोबत जाणार नाही, मात्र उद्धव ठाकरे काँग्रेससोबत जाऊन बसले. जेपी नड्डांची उद्धव ठाकरेंवर टीका. राहुल गांधी संविधानाचं पुस्तक घेऊन फिरतात, मात्र कधी ते वाचत नाहीत. राहुल गांधींवरही टीका केली. मालेगाव वोट जिहादच्या मास्टरमाइंडकडे 5 अकाउंट. दुबईतून 100 कोटी रुपयांचं ट्रान्झॅक्शन समोर आल्याची किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषदेत माहिती. महाराष्ट्रातील शीख बांधवांचा महायुतीला जाहीर पाठिंबा. संत ज्ञानी हरनामसिंग खालसा यांची मुंबईमध्ये मोठी घोषणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागा शिवसेना भाजप युती जिंकेल. महायुतीला 161 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीची निर्विवाद सत्ता येईल. नारायण राणे यांनी विश्वास व्यक्त केला. राज्यामध्ये काँग्रेसचे 80 ते 85 उमेदवार निवडून येतील, तर महाविकास आघाडीच्या 250च्या वर जागा येतील. नाना पटोलेंकडून भाग्य. जनतेनं आपल्यावर प्रेम केलंय, त्यामुळे त्यांनी आपल्याकडून अपेक्षा बाळगणं स्वाभाविक. मात्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय शेवटी हायकमांड घेणार. नाना पटोले यांचं मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य. शेकापचे अतुल म्हात्रे यांना मनोज जरांगेंचा पाठिंबा. पेडमध्ये पत्रकार परिषद घेत अतुल म्हात्रे यांनी माहिती दिली. आरक्षणासाठी नाही तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस. कालीचरण महाराजांकडून जरांगेंचा राक्षस असा उल्लेख. कालीचरण महाराज यांच्या काल झालेल्या सभेचा आणि आपला काही संबंध नाही. जरांगे पाटील यांचा आदर करतो. कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये म्हणून न्यायालयात याचिका कशी होऊ शकते, हायकोर्टाचा सवाल. नाशकातील भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. भाजपचे माजी नगरसेवक कमलेश बोडकेंना तडीपारीची नोटीस. शरद पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीतेंचा नातेवाईक असल्यामुळे पोलिसांसोबत संगनमतानं नोटीस. बोडकेंचा राहुल ढिकलेंवर निशाणा.
पनवेल उरणमधून निवडून आलो तरी शेकाप महाविकास आघाडीचाच घटक पक्ष म्हणून राहणार। पनवेलचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटलांकडून भूमिका स्पष्ट। पनवेल उरणमध्ये ठाकरे गट आणि शेकापकडून 2 उमेदवार रिंगणार। कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांसाठी शरद पवारांची सांगता सभा। रोहित पवारांना मंत्री करण्याचे शरद पवारांकडून संकेत। नारायण राणेंना पुन्हा शिवसेना घेऊ नये यासाठी काही झारीच्या शुक्राचार्यांनी मिठाचे खडे घातले। नीलम गोऱ्हेंची नाव न घेता संजय राऊतांवर टीका। घाटकोपर पूर्वमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राखी जाधव यांचा भाजपचे उमेदवार आणि आमदार पराग शहांवर आरोप। विकास कामांच्या नावावर सुमारे 51 कोटी 50 लाख निधीचा भ्रष्टाचार केल्याचाही आरोप। वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षामध्ये समझोता। पाथरीमध्ये सईद खान यांना वंचितचा पाठिंबा, तर जिंतूरमध्ये रासपचा वंचितचे उमेदवार सुरेश नागरे यांना पाठिंबा। प्रचार संपल्यावर संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांसह वडापाव खाण्याचा आनंद घेतला। केळकर भाजपचे ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार। प्रचार सभा संपल्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी भेळ खाण्याचा आनंद घेतला। मतदान केंद्रावरील मोबाईल बंदी विरोधात मनसे कार्यकर्त्यांकडून दाखल याचिका हायकोर्टाने फेटाळली। मतदान केंद्रावर मोबाईल वापरावरची बंदी योग्य असल्याचं हायकोर्टाचं मत। पुणे जिल्ह्यामध्ये 90% टपाली मतदान। जिल्ह्यातील 2210 मतदारांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला। पालघर विधानसभेमध्ये 22,92,000 मतदार मतदानासाठी 2278 मतदान केंद्र सज्ज। पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणा तैनात असेल। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेत पोलिसांनी ताब्यात घेतलं। गेल्या महिन्यात भारत सरकारनं अनमोल विरोधात वॉरंट जारी केलं होतं। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई आरोपी आहे। मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी बैठक घेतली। सीएपीएफच्या 5000पेक्षा जास्त जवानांचा समावेश असलेल्या अतिरिक्त 50 तुकड्या मणिपूरला पाठवण्याचा सरकारचा निर्णय। ईडीचे लॉटरी किंग मार्टिन आणि त्याची कंपनी मेसर्स फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित 22 ठिकाणी छापे। 12 कोटी 41 लाख रुपयांची रोकड जप्त, तर 6 कोटी 42 लाख रुपयांची एफडीआर गोठवली। गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या रॅगिंगमुळे मृत्यू। 3ऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला कथितरित्या 3 तास उभं राहायला लावलं होतं। महाविद्यालय प्रशासनानं चौकशी सुरू केली आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी आनंद व्यक्त केला। ते त्यांच्या संस्कृती आणि मुळांशी ज्या पद्धतीने जोडले गेलेत ते पाहणं अतिशय कौतुकास्पद। नरेंद्र मोदींची एक्सपोज। हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान त्या हंगामी पंतप्रधान होत्या। श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या एनपीपीचा मोठा विजय। दिसानायके यांनी हरिणी यांची पंतप्रधानपदी निवड केली। अखेर कंगना रनौतचा इमर्जन्सी प्रदर्शित होणार। कंगनाने चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे। 17 जानेवारी 2025 रोजी देशभरामध्ये चित्रपट प्रदर्शित होणार। बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बागी 4 या प्रदर्शनाची तारीख जाहीर। निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी सोशल मीडियावरती पोस्टर शेअर करत माहिती दिली। 5 सप्टेंबर 2025 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।